Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our earlier lecture, we have discussed the concept of business. So, business is a systematic attempt by a person to produce goods and services and sell them in the market to earn reward by way of profit. So whatever businessmen earn in business in money form is called as profit. It satisfies multiple and complex needs of the society. Production of goods actually means making of goods. It may be agricultural product or finished goods produced in factories. Goods can be produced with the manpower or with the help of machines. For example, cultivating piece of land म्हणजे शेती करणे, cultivating piece of land and growing food grains is an example of agricultural production. But converting oil seeds म्हणजे तेलबिया into edible oil म्हणजे खाद्यतेल with the help of manpower as well as machine power is an example of manufacturing of the goods. So, distribution includes marketing of goods and services. It involves transport, warehousing, advertising, which facilitates transfer of goods from producer to the final consumer. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण व्यवसाय म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा केली आहे. तर व्यवसाय करत असताना वस्तूचं प्रोडक्शन केलं जातं. वस्तू किंवा सेवा या प्रोड्यूस केल्या जातात आणि त्या मार्केटमध्ये त्याची विक्री केली जाते. तर प्रोडक्शन हे नेहमी एखाद्या वस्तूच्या निर्मितीशी रिलेटेड असतं. तर इथे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असू शकतात किंवा फिनिश गुड्स प्रोड्यूस करणाऱ्या फॅक्टरीज असू शकतात. तर ॲग्रिकल्चर गुड्स म्हणजे कृषी विषयक उत्पादन. तर हे काय असतं तर तुम्हाला माहिती आहे की शेतकरी त्याची शेती करतो आणि धान्याची निर्मिती करतो. तर हे झालं ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. आणि तेच आपण दुसऱ्या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो की तेलबियाचं तेलामध्ये रूपांतर करणं हे एखाद्या फॅक्टरीमध्ये होऊ शकतं. म्हणजे मशीन पॉवरचा तिथं जास्त वापर केला जातो, म्हणून याला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द गुड्स असं म्हटलेलं आहे. तर दोन प्रकारचे गुड्स असतात, एक म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन आणि दुसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स. मॅन्युफॅक्चरिंग गुड्समध्ये मशीनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि यांत्रिक पद्धतीने त्या वस्तूची निर्मिती केली जाते. आणि ॲग्रिकल्चर गुड्स म्हणजे शेतीविषयक. आणि त्यानंतर पुढे हे जे गुड्स प्रोड्यूस केले जातात त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं मार्केटमध्ये. आणि मग त्यामध्ये या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्वॉल्व होतात, जसं की ट्रान्सपोर्ट आहे, वेअरहाऊसिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे गुड्स हे प्रोड्युसरकडनं कन्झ्युमरकडे जातात. आता साधा प्रश्न आहे, मार्केटमध्ये अनेक वस्तू आपल्याला वेगवेगळ्या शॉपमध्ये अवेलेबल होतात. तर या आपल्यापर्यंत कशामुळे येतात तर जिथे त्याचं प्रोडक्शन होतं तिथून त्या वस्तू आपल्यापर्यंत, आपण ज्या ठिकाणी राहतो ते नियरबाय जे रिटेल शॉप असतात त्या शॉपपर्यंत त्या वस्तू येतात. म्हणजे त्या वस्तू कसा प्रवास करतात बघा, फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द प्लेस ऑफ कन्झम्पशन, फ्रॉम द प्रोड्युसर टू द कन्झ्युमर. म्हणजे असा त्यांचा प्रवास हा होत असतो की जिथं फॅक्टरी प्लेस आहे तिथून त्या वस्तू तयार होऊन बाहेर पडतात आणि तिथून मग त्या ट्रान्सपोर्टच्या मदतीने, वेअरहाऊसिंग सर्व्हिसेस, ॲडव्हर्टायझिंग या सगळ्या फॅसिलिटीजमुळे त्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण मग त्याचा वापर करत असतो. ओके, सो बिझनेस इज ए सिस्टमॅटिक अटेम्प्ट ऑफ अ पर्सन to produce the goods and services and sell them in the market to earn profit. तर आपण असं म्हणू शकतो business activities are all those human activities which are directed towards the production and processing of wealth.
म्हणजे बिझनेस ॲक्टिव्हिटी ही अशी क्रिया आहे की ज्यामध्ये वस्तूचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याची विक्री केली जाते आणि त्यातून मग संपत्तीची निर्मिती ही केली जाते त्या बिझनेसमॅनकडनं. म्हणजे बिझनेसमॅन त्यातून प्रॉफिट अर्न करतो आणि आपली संपत्ती वाढवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर अशी ही बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे. नाव yesterday we have discussed about the objectives of business. There are two types of objectives, economic objectives and social objective. In our earlier lecture, we have discussed about the economic objectives of business, that is earning profit, searching new customers, innovation, and best possible use of resources. Today, we are going to discuss about the social objectives of business. Now, which are these? See, number 1, supplying quality products. Number 2, avoiding unfair trade practices. 3, employment generation. 4th, welfare of employees. 5th, help to solve social problems. 6th, contributing to the welfare of the society. So all these are social objectives of business. Now we are going to discuss all these objectives in detail one by one. Now the first one is supplying quality products. See, every business has to provide quality products to its customers. Quality means a combination of purity, safety, durability, utility, etc. तर प्रत्येक बिझनेसचं हे सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे. सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सामाजिक उद्दिष्टे. तर समाजासाठी त्यांना काय काय करायला पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये इथं हे पॉईंट्स आपण मेन्शन केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे की सप्लाय ऑफ क्वालिटी प्रोडक्ट्स, म्हणजे उत्तम दर्जाच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. आता यामध्ये कशाचा समावेश केलेला आहे, तर अर्थातच ग्राहक ज्यावेळी एखादा उद्योजक किंवा बिझनेसमॅन वस्तूंची निर्मिती करतो आणि तो विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवतो, त्यावेळी त्या वस्तूची किंमत त्याच्याकडनं ठरवली जाते. ग्राहक काय करतात की जी काही किंमत त्या वस्तूची आहे ती त्या सेलरला देतात आणि ती वस्तू ते खरेदी करतात. बरोबर आहे. तर इथे ग्राहक पूर्ण किंमत त्या वस्तूची देत असतो. मग प्रत्येक बिझनेसचे हे ध्येय असलं पाहिजे की त्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू या दिल्या पाहिजेत की ज्या प्युअर असतील, शुद्ध असतील, ज्या वापरण्यासाठी सेफ असतील आणि ज्याची उपयोगिता ही ग्राहकांपर्यंत पोचली पाहिजे. तर अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणं आणि ती वेळेवर ग्राहकांपर्यंत पाठवणं हे एक सामाजिक उद्दिष्ट प्रत्येक व्यवसायाचे आहे. नाउ द सेकंड इज अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीच्या व्यापाराच्या पद्धती टाळणे. म्हणजे ज्या व्यापार करत असताना ज्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत, समाजासाठी ज्या घातक आहेत, ज्या वाईट आहेत, त्या सर्व पद्धती ज्या आहेत त्या व्यवसायाकडनं त्या अवलंबित न करणं हे दुसरं सामाजिक उद्दिष्ट आहे. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस लाईक ब्लॅक मार्केटिंग, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स, रॉंग मेजरमेंट्स एटसेट्रा शुड बी अवॉइडेड. इट इज इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ ए बिझनेस युनिट. आता अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, न्यूजमध्ये सुद्धा ऐकलं असेल की काही जे व्यापारी असतात ते चुकीच्या पद्धतींचा वापर करतात. जसं ब्लॅक मार्केटिंग. ब्लॅक मार्केटिंग म्हणजे काय की मुद्दाम वस्तूंचा तुटवडा निर्माण करणं. म्हणजे जरी स्टॉकमध्ये त्या सेलरकडे वस्तू असल्या तरीसुद्धा त्या ग्राहकांपर्यंत पाठवायच्या नाहीत की जेणेकरून त्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल मार्केटमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी वस्तूची मागणी ही जास्त असते, म्हणजे डिमांड ही जास्त असते आणि पुरवठा हा कमी असतो, म्हणजे सप्लाय हा कमी असतो, तेव्हा त्या वस्तूची किंमत ही वाढते. आणि मग यातून मग जे बिझनेसमॅन असतात किंवा सेलर आहेत ते स्वतःचा फायदा कसा साध्य करता येईल
याकडे ते जास्त लक्ष देत असतात. तर अशा प्रकारची ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रोडक्टच्या बाबतीमध्ये चुकीच्या जाहिरातींचा वापर केला जातो. तसं तर आपण अनेक जाहिराती बघतो की उंची वाढवण्यासाठी तुम्ही हे ड्रिंक प्या, किंवा ही पावडर तुम्ही दुधामध्ये घातली तर तुमची हाईट वाढेल, किंवा ही क्रीम लावली तर तुमचा फेअरनेस वाढेल. तर अशा प्रकारच्या जाहिराती सारख्या आपण न्यूज चॅनलवरती किंवा टी व्हीवरती पाहत असतो. आणि या पूर्णपणे चुकीचे क्लेम या जाहिरातीद्वारे या कंपनीजकडनं केले जातात. तर अशा प्रकारे कोणत्याही क्रीममुळे तुमचा फेअरनेस वाढत नसतो, या कुठलंही मिल्कमध्ये ॲड केलेली पावडरमुळे तुमची हाईट वगैरे काही वाढत नसते. तर अशा पद्धतीने ज्या जाहिराती कंपनीमार्फत केल्या जातात प्रोडक्टची विक्री व्हावी म्हणून, तर ती पद्धतसुद्धा चुकीची आहे. तर अशा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटचा वापर हा टाळणे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे अनेक दुकानदार किंवा बिझनेसमॅन चुकीचे मेजरमेंटसुद्धा वापरतात. मेजरमेंट म्हणजे वस्तू मोजण्याचे वजन काटे. तर जे ग्रामीण भागामध्ये विशेष करून आपल्याला असं दिसतं की जे वजनं आणि मापं असतात ते जे गव्हर्मेंटने सँक्शन केलेले आहेत ती वापरणं हे अधिक योग्य असतं. पण काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वस्तूचं वजन केलं जातं आणि जी वजनं मापं असतात तीसुद्धा जी कायद्याप्रमाणे मान्यता प्राप्त झालेले आहेत त्यांचा वापर केला जात नाही आणि ग्राहकांची फसवणूक केली जाते. तर अशा प्रकारच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या मार्केटमध्ये चालू असतात तर त्याला म्हटलेलं आहे अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. सो इट इज अनदर social objective in front of business to avoid the unfair trade practices. So all the traders should avoid black marketing, misleading advertisements, wrong measurements, etc. Then only the business can be survive and growth. म्हणजे जर बिझनेसला व्यवसायाला सर्वाईव्ह व्हायचं असेल, आपलं स्थान मजबूत करायचं असेल आणि वाटत असेल की आपला विकास व्हावा, तर अशा प्रकारच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या पूर्णपणे टाळणं हे गरजेचं असतं. कारण एकदा का मार्केटमध्ये आणि समाजामध्ये असा प्रचार झाला की हे बिझनेस युनिट ग्राहकांची फसवणूक करतात, तर परत कधी ग्राहकांचा विश्वास या कंपनीच्या प्रोडक्टवरती बसत नाही आणि ग्राहक त्या कंपनीच्या प्रोडक्टपासून लांब राहणं हे पसंत करतात आणि परत कधी ते प्रोडक्ट खरेदी करत नाही. तर अशा प्रकारची जी चुकीच्या पद्धती आहेत त्या टाळणं हे अधिक चांगलं आहे. त्यानंतर तिसरं सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. इट मीन्स क्रिएटिंग मोर अँड मोर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. रोजगाराची निर्मिती करणे. तर बिझनेसचं हे आणखीन एक मोठं उद्दिष्ट आहे. तर बिझनेस का असावा किंवा बिझनेसचा प्रसार का व्हावा, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट हा एक मोठा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त लोकांना काम मिळणं हे गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्याकडे उत्पन्न वाढेल, त्यांच्या खिशामध्ये पैसा येईल आणि त्या पैशाच्या बळावर ते आपल्या ज्या गरजा आहेत ते भागवू शकतील. म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळणं हे खूप मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी व्यवसाय याची पूर्तता करू शकतो असा आशावाद आहे. सी एम्प्लॉयमेंट जनरेशन. बिझनेस इज ए सोशो इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन. बिझनेस शुड क्रिएट जॉब्स फॉर skilled and unskilled people. It should provide employment opportunity to economically backward and दिव्यांग persons also. म्हणजे व्यवसायाने जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनेक एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे दिव्यांग जे लोक आहेत तर अशा लोकांसाठी सुद्धा बिझनेसच्या मार्फत वेगवेगळ्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या क्रिएट झाल्या पाहिजेत. तर हे एक तिसरं सोशल ऑब्जेक्टिव्ह व्यवसायापुढे आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही
बिझनेस स्टार्ट कराल किंवा वस्तूचं प्रोडक्शन सुरू कराल तेवढे जास्त फॅक्टरी वर्कशॉप तुम्ही सुरू करू शकता आणि तिथं मग तुम्हाला कोणाची गरज असते, अर्थातच कामगारांची. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवढे जास्त युनिट्स स्टार्ट कराल, जसं ग्रामीण भागामध्ये आहे किंवा डोंगराळ भागामध्ये आहे किंवा जॉग्राफिकली बॅकवर्ड एरियामध्ये की जिथे सहजासहजी कोणते उद्योग व्यवसाय नसतात, तर अशा ठिकाणी जर व्यवसायाची निर्मिती झाली तर तेथील स्थानिक लोकांना व्यवसायाच्या संधी किंवा नोकरीच्या संधी या निर्माण होऊ शकतात आणि काही प्रमाणात तरी हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो काही प्रमाणात तरी कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे व्यवसायाने किंवा बिझनेसने जे दिव्यांग लोक आहेत समाजामध्ये, तर त्यांना मदत म्हणूनसुद्धा वेगवेगळ्या जॉब्सची त्यांनी सोय केली पाहिजे. तसंच हे जे जॉब्स आहेत ते स्किल्ड पीपल म्हणजे ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि ज्या अनस्किल्ड पीपल आहेत त्यांच्यासाठीसुद्धा अशा प्रकारे व्यवसायाच्या मार्फत वेगवेगळ्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या क्रिएट होऊ शकतात. जसं आपण एम्प्लॉयमेंटमध्ये डिस्कस केलं होतं की ऑफिस बॉय असेल तर ऑफिस बॉयला कुठलं स्किल्ड ॲक्वायर करायची गरज नसते. त्याला काय काम करायचं असतं, तर जे बॉसने काय सांगितलं असेल फाईलची देवाणघेवाण करायची आणि बॉसने जर बोलवलं तर त्याला मदत करायची. तर हे झालं काय अनस्किल्ड पीपल म्हणजे ज्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नाही आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य नाही. तर अशा लोकांनासुद्धा कामाची गरज असते, कारण या कामामधूनच त्यांना पैसा मिळणार असतो आणि पैसे मिळाल्यावर त्यांना आपल्या जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या त्यांना भागवता येऊ शकतात. म्हणून या नोकरीची किंवा या रोजगाराची ही गरज असते आणि ही गरज स्किल्ड पीपलला जेवढी आहे तेवढीच अनस्किल्ड पीपललासुद्धा आहे आणि दिव्यांग लोकांनासुद्धा आहे. तर आपण या रोजगाराच्या माध्यमातून त्यांना इन्कम अर्न करण्याची संधीही देता येते आणि त्यामुळे त्यांचं जीवनसुद्धा हे चांगल्या प्रकारे ते व्यतीत करू शकतात. ओके, नाउ द नेक्स्ट वन इज वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज. स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स are the part of the society. So if employees are properly taken care, it brings welfare to the society. This can be achieved by providing fair and regular remuneration, good working conditions, impartial personal policies, offering incentives, etc. आता वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज म्हणजे काय? एम्प्लॉईज म्हणजे नोकर वर्ग. ज्यावेळी एखादा व्यावसायिक आपल्या एम्प्लॉईजचा भल्याचा विचार करत असतो तेव्हा अर्थातच तो कोणाचा विचार करतो? तर सोसायटीचा. सोसायटी म्हणजे समाज. तर हे जे एम्प्लॉईज असतात ते बिझनेसला कुठून मिळतात? तर समाजातूनच मिळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की एम्प्लॉईज हे सोसायटीचा पार्ट आहे आणि प्रत्येक समजा एम्प्लॉयरने किंवा बिझनेसमॅनने आपल्या एम्प्लॉईजची काळजी घेतली, त्यांच्या हिताचा विचार केला, तर आपोआपच कोणाचं हित त्यामधून साध्य केलं जाणार आहे? तर समाजाचं. बरोबर. तर म्हणूनच प्रत्येक व्यवसायाने त्यांच्या फॅक्टरीमध्ये किंवा त्यांच्या वर्कशॉपमध्ये जे कोणी एम्प्लॉईज काम करत असतात त्यांची जर काळजी घेतली, त्यांच्या भल्याचा विचार केला, त्यांच्या हिताचा विचार केला, तर इनडायरेक्टली समाजाचाच ते काय करत असतात? विकास करत असतात, समाजाच्या भल्याचा विचार करत असतात. आता आपल्या एम्प्लॉईजचं हित कशा प्रकारे हे जपू शकतात? तुम्हीच विचार करा. एम्प्लॉईजला काय आवश्यक असतं? अर्थातच फेअर रेम्युनरेशन आणि रेग्युलर रेम्युनरेशन. रेम्युनरेशन म्हणजे त्यांना सॅलरी आणि वेजेस हे योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे आणि योग्य वेळी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जे कामगार फॅक्टरीमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असतात त्यांना बिझनेसने रेग्युलर त्यांचं पेमेंट हे केलं पाहिजे. रेम्युनरेशन म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हा काय असतो? तर पगार असतो, वेजेस असतात, वेगवेगळे इन्सेंटिव्स असतात. जर त्यांनी एक्स्ट्रा काम केलं असेल, ओव्हरटाईम केलं असेल तर त्यांना एक्स्ट्रा सॅलरीही दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे वर्कर्स जिथे काम करतात ती वर्किंग कंडिशन ही प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे एकदम कंजेस्टेड जागा असेल
जर तिथं बसण्याची चांगली सोय नसेल, उजेड वारा ऑफिसमध्ये व्यवस्थित येत नसेल किंवा तुमच्या वर्कशॉपमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जर येत नसेल तर त्यामुळे त्या वर्कर्सची तब्येत ही खराब होऊ शकते आणि त्यांना वेगवेगळे डिसीज हे होऊ शकतात. आजकाल तुम्ही पाहिलं असेल की अनेक ऑफिसेसमध्ये कम्प्युटरचा यूज हा सतत होत असतो. काही काही ऑफिसेस एवढे कंजेस्टेड असतात की अगदी टेबलला लागून टेबल त्या सगळ्या एम्प्लॉईजचे असतात आणि त्यांच्या ज्या चेअर्स असतात किंवा त्यांना दिलेले जे टेबल्स असतात ते सुद्धा प्रॉपर मेजरमेंटमध्ये नसतात. त्यामुळे अनेक ऑफिसेसमधील जे कर्मचारी आहेत त्यांना लवकरच डोळ्यांचे आजार, मानेचे विकार त्यांना होऊ लागले आहेत. तर ही काळजी बिझनेसने घेतली पाहिजे की आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना गुड वर्किंग कंडिशन प्रोव्हाइड केली पाहिजे. त्याचप्रमाणे जी ट्रीटमेंट दिली जाते वर्कर्सला ती इम्पार्शल असली पाहिजे आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ज वेळोवेळी या एम्प्लॉईजला दिले गेले पाहिजे जेणेकरून त्यांचा उत्साह हा वाढेल. ओके, सो दिस इज अबाउट द वेलफेअर ऑफ द एम्प्लॉईज. नाव द नेक्स्ट इज हेल्प टू सॉल्व social problems. Due to rapid industrialization, many social problems arise like traffic jams, growth of slums, then air and water pollution, etc. Business should be aware of this and should try to reduce them. See, this is another important task in front of the business. So due to the rapid industrialization, I think you may be knowing about the fact that the cities, metropolitan cities like Mumbai and Pune, how crowded they are. And in these cities, we can observe that slum area is there. And why there is increase in the slum area? Because all the people, those who are staying in a rural area, they are leaving their own native places in search of job and they are moving towards big cities to get the employment, to get the work. And as they do not have their permanent houses, they are staying in a slum area. And due to this, there is increase in a slum area. And this slum area, there is no any hygiene. People are staying in a congested houses. And because of all this, many diseases are increasing. जसं आता पण पाहिलं असेल तुम्ही न्यूजमध्ये की मुंबईमध्ये धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. त्यावेळी तिथे सगळ्यांना अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना प्रश्न पडला होता की आपण हे कसं कंट्रोल करू शकतो. तर तो एरिया त्या ठिकाणी बरेच छोटे छोटे व्यवसाय हे चालतात आणि एवढ्या कंजेस्टेड जागेमध्ये तिथे अनेक छोटे छोटे वर्कशॉप हे चालू आहेत आणि त्यामुळेच तिथे अनेक जे एकदा का डिसीज पसरला तर तो वेगाने तो पसरू शकतो. म्हणजे अशा प्रकारे या इंडस्ट्रियलायझेशनमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत की जसं की ट्रॅफिक जॅम आहे. तर शहरांमध्येच ट्रॅफिक जॅम का होत असेल तर साधं याच्या मागचं कारण आहे कारण रोजगाराची संधी, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आपण ज्याला म्हणतो, ती फक्त शहरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. खेड्याकडे जास्त प्रमाणामध्ये असं औद्योगिकरण झालेलं नाही आहे. तर तिथं नोकऱ्या वगैरे मिळत नाही आणि निसर्गाची साथ चांगली नसल्यामुळे शेती उद्योगापासून आजचा तरुण हा लांब चाललेला आहे. मग त्याला वाटतं की कुठेतरी आपण शहरात जावं आणि एखाद्या वर्कशॉपमध्ये किंवा ऑफिसमध्ये सहजपणे आपल्याला काम मिळू शकेल. म्हणून स्लम एरिया हा शहरांमध्ये जास्त विकसित झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स या मोठ्या सिटीजमध्ये निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर सुद्धा होत आहे. तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. तर या सामाजिक प्रश्नावरती उत्तर शोधून काढणं किंवा याच्यातनं मार्ग काढणं हे सुद्धा एक सोशल ऑब्जेक्टिव्ह बिझनेसचं आहे. तर बिझनेसने या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये
अवेअरनेस जागृत केला पाहिजे आणि हे जे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते रिड्यूस करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. तर यातनं आपल्याला एक मार्ग दिसू शकतो, तो म्हणजे की खेड्यांमध्ये जर लहान लहान उद्योग सुरू झाले तर आपोआपच त्या लोकांना आपली गावे सोडून शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यामुळे हे जे सगळे प्रश्न निर्माण होतात ते सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल. आणि दुसरं आणखीन एक प्रॉब्लेम जो आपल्या सगळ्यांनाच फेस करावा लागतो आहे तो म्हणजे एअर अँड वॉटर पोल्युशन, प्रदूषणाचा प्रश्न. तो पण मोठ्या शहरांमध्ये हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो, कारण तिथे उद्योग व्यवसाय यांची वाढ जास्त झालेली आहे आणि म्हणून हे जे सगळे प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी बिझनेसने काही ना काही पावलं उचलणं हे आता गरजेचं झालेलं आहे. हे त्यांचं एक सामाजिक उद्दिष्ट झालेलं आहे. ओके, नाव द नेक्स्ट, कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी. बिझनेस हाऊस शुड टेक केअर ऑफ जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी. फॉर दॅट दे शुड गिव्ह डोनेशन फॉर गुड कॉजेस, ऑफरिंग स्कॉलरशिप्स फॉर हायर एज्युकेशन एटसेट्रा. आता समाजाच्या हिताचा विचार करणे, जसं की तुम्हाला माहिती आहे की कितीतरी जे कॉर्पोरेट सेक्टरमधले बिझनेस हाऊसेस आहेत ते समाजामध्ये अनेक प्रकारच्या देणग्या हे देत असतं. जसं प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आहे किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आहे. वेगवेगळे जे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी हे जे बिझनेस आपण म्हणू शकतो की बिझनेस हाऊसेस आहेत मोठे मोठे, ते बरीचशी देणगी ही सरकारला देत असते की ज्याद्वारे हे जे आलेली संकटं आहेत त्याचं निराकरण ते करू शकतात आणि एक मोठी आर्थिक मदत ते सरकारला देऊ शकतात. तर आपल्याकडे असे अनेक व्यवसाय क्षेत्रातले लोक आहेत की ज्यांनी अशा प्रकारची मदत गव्हर्मेंटला वेळोवेळी केलेली आहे. आणि काही ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत किंवा कॉर्पोरेट सेक्टरमधले काही ऑर्गनायझेशन्स आहेत ते जे ब्राईट स्टुडंट्स आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत पण ज्यांना अभ्यासामध्ये रस आहे अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपसुद्धा उच्च शिक्षणासाठी ते देत आहेत. तर ही सुद्धा एक सामाजिक उद्दिष्ट या व्यवसायाचे आहे की अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना पुढील शिक्षण, उच्च शिक्षण केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे घेता येत नाही, तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बऱ्याच संस्था, बिझनेस संस्था या देत असतात. तर ही सगळी आहेत जी सोशल ऑब्जेक्टिव्ज आहेत बिझनेसचे, की ज्यामुळे बिझनेस आणि सोसायटी यांच्यामध्ये एक चांगलं भक्कम नातं हे निर्माण होऊ शकतं. कारण अल्टिमेटली बिझनेस ऑर्गनायझेशन ज्या वस्तूंची निर्मिती करतात आणि ज्या सेवा पुरवतात त्या शेवटी ते कोणासाठी देतात, तर सोसायटीसाठी, समाजासाठी. म्हणजे समाजाकडूनच त्यांना ही संपत्ती मिळत असते आणि त्यामुळे समाजाच्या प्रती या बिझनेस हाऊसेसचे काही उद्दिष्ट आहेत, काही ध्येय आहेत, ती त्यांना पूर्ण करायची असतात. तर आत्ताच्या काळामध्ये केवळ इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह साध्य करून चालत नाही, तर प्रत्येक बिझनेसला हे जे सोशल ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सुद्धा साध्य करणं हे अतिशय गरजेचं असतं. कारण त्यामुळे त्यांची समाजामध्ये इमेज ही चांगली राहते. मीन्स बिझनेस इज ऑलवेज just not running after the profit, but business is aware about the social objectives also. म्हणजे हे त्यांना दाखवून देणं हे आत्ताच्या काळामध्ये फार आवश्यक झालं आहे की जेणेकरून त्यांची समाजामधली प्रतिमा ही उंचावू शकते आणि त्यांचं गुडविल, त्यांचं रेप्युटेशन हे इन्क्रीज होऊ शकतं. सो बिझनेस इज रिक्वायर्ड टू अचीव बोथ द ऑब्जेक्टिव्ह, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो and social objective also, because the first aim of business is to earn profit, and from that profit only it is possible for the business to achieve all social objective. म्हणजे व्यवसायाला प्रॉफिट मिळवणं हे तर त्यांचं पहिलं एम आहे. कारण जेव्हा त्यांच्याकडे जास्तीचं प्रॉफिट असेल तेव्हाच ते हे सर्व सामाजिक उद्दिष्टसुद्धा ते पूर्ण करू शकतात.
जसं नोकऱ्यांची निर्मिती करणं, वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज पाहणं, नंतर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी येते त्यावेळी सरकारला मदत करणं. तर हे सगळं बिझनेसला केव्हा शक्य होईल? जेव्हा त्यांच्याकडे इनफ प्रॉफिट असेल तेव्हाच त्यांना ते शक्य होईल. सो एव्हरी बिझनेस शूड ट्राय टू अचीव बोथ द ऑब्जेक्टिव्ह, economic objective also and social objective also. Then only it is possible